नक्कीच सामना रोमहर्षक होणार आणि आजच्या या रात्रीमध्ये आपल्याला नक्कीच महिला गटातील सामन्यावर पाहायला मिळणार आहेत. पाहूया श्रद्धा स्पोर्ट्स कापसाळ संघ व्यवस्थापक श्रद्धा स्पोर्ट्स कापसाळ आपले प्लेइंग 7 आमच्यापर्यंत पोहोचवा. अंतिम दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला स्वराज प्रतिष्ठान मिरजोळे संघ तर दुसऱ्या बाजूला श्रद्धा स्पोर्ट्स कापसाळ संघ. पहिली चढाई कोण घेऊन येते पाहूया. श्रद्धा स्पोर्ट्स कापसाळ संघाकडून पहिली चढाई पाहायला मिळते. नक्कीच त्या ठिकाणी खेळण्या दृष्टीने सज्ज झाले खेळाडू पाहायला मिळेल आपल्याला. महिला गटातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच या ठिकाणी सुंदर कामगिरी करावी लागेल दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. पहिल्या सामन्यासाठी आपल्या संघाचं नाव आपल्या गावाचं नाव नक्कीच आपल्या क्लबचं नाव असेल या ठिकाणी उंचावून ठेवा. नक्कीच आपल्या वेळवंडे गावाला एक सुंदर खेळ दाखवून मैदान दाखवायचं आहे. आता मात्र जर्सी क्रमांक 1 पाहायला मिळेल आपल्याला चढाईसाठी सज्ज झाले. कापसाळ संघाच्या मैदानामध्ये नक्कीच लाईन क्रॉस केल्याच्या नंतर आक्रमक पाहायला मिळाली आणि आता मात्र गडी टीमला दावा केला गेला. यस पहिला पॉइंट मिरजोळे संघाला. आता मात्र पुन्हा एकदा कापसाळ संघाची हे एक खेळाडू म्हणावी लागेल मोठी कामगिरी करणार. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर मिडलला गेली होती. आता मात्र जकडावून ठेवला गेला. डिफेन्स मध्ये सुंदर कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. काही कामगिरी केले. पुणेदा पाहायला मिळेल आपल्याला चढाईसाठी सज्ज असेल कोणती कामगिरी करणार ही एक चढाईवीर म्हणावी लागेल. यानंतर होणारा सामना सामजुगाई पानवल आणि स्वराज चिपळूण ब. पहिला पुकार सामजुगाई पानवल स्वराज चिपळूण ब. हो झाल्या आताच पहिलाच आता चालू. आता मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झाली होती. नक्कीच टच पॉइंट गेलाय. डीजे ऑपरेटर सरांचा जरा माईक चालू करून द्या. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2 पाहायला मिळेल आपल्याला. मैथिली गावकर गेले चढाईसाठी मिरजोळे. नक्कीच टच पॉइंट घेतलाय मैथिली गावकरनं. सुंदर कामगिरी करत असताना त्या ठिकाणी स्वराज प्रतिष्ठान मिरजोळे संघ पहिल्यापासून आक्रमक पाहायला मिळतोय आपल्याला. आता मात्र कोणती कामगिरी करणार. नक्कीच या सामना पाहण्यासाठी जे रसिक माईबाप उपस्थित आहेत. महिला वर्ग असेल पुरुष वर्ग असेल किंवा आमची मित्रमंडळी असतील सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत असेल. पुन्हा एकदा एक खेळाडू आता मध्ये जकडवून ठेवलं गेलंय. त्या ठिकाणी जर्सी क्रमांक 15 होती वेदिका भाटकर. आणि नक्कीच वेदिका भाटकरच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी हाफ टाइम मध्ये सांगेन की खरोखरच कौतुक करण्यासारखी बाब आहे वेदिका भाटकरची. कारण झालेली 52वी आता मात्र पुन्हा एकदा 52वी कुमारगट कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये वेदिका भाटकर खरोखरच या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यातून तिची निवड झाली होती. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी ही चढाई वेग. संभाजुगाई पानवळ विरुद्ध स्वराज्य चिपळूण ब. दोन्ही संघांना पहिला पुकार. संभाजुगाई पानवळ स्वराज्य चिपळूण ब. दोन्ही संघांना पहिला पुकार. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल. आता माझा सुपर टॅकल ऑन होता. नक्कीच त्या ठिकाणी पकड सुंदर पाहायला मिळाली. सुपर टॅकलचे मिळतील 2 पॉइंट्स पाहायला मिळते आपल्याला. गडी होईल बाद. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल एक खेळाडू म्हणावी लागेल. कापसाळ संघाकडून चढाईवीर सज्ज झाले. पाहूया कोणती भूमिका बजावेल. हलत ठेवलंय मैदान. नक्कीच खोलवर चढाई करावी लागेल. मित्रप्रेम येतोशी संघ व्यवस्थापक संघ व्यवस्थापक माहिती समोर झाला. पुन्हा एकदा कापसाळ संघाची ही खेळाडू म्हणावे लागेल. आता मात्र थोडंसं लक्ष विचलित झालं होतं. आता मात्र चढाईसाठी सज्ज झाले. जर्सी क्रमांक 2 पाहायला मिळेल आपल्याला मैथिली गावकर मिरजोळे संघाची एक खेळाडू मैथिली गावकर. आणि नक्कीच मित्रांनो मी आवर्जून सांगेन गावकर नाव ऐकलं की नक्कीच नाव जे आठवतं ते महापुरुष पोलीस संघाचा एक बलाढ्य रेडर राजा गावकर. तालुका स्तरीय स्पर्धेमध्ये अनेक उत्कृष्ट कामगिरी करतो. तीच गावकऱ्यांपैकी एक खेळाडू मैथिली गावकर आपल्याला पाहायला मिळते मिरजोळे संघाकडून. आता मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल
थर्ड एड आहे, नक्कीच मेहनत करायची आहे. जर्सी क्रमांक 1 त्या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. जर्सी क्रमांक 1 आता मात्र जकडा ठेवला गेला. डिफेन्स मध्ये सुंदर कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. रेडरला दिले गेले बाद. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल जर्सी क्रमांक 1 पाहायला मिळेल आपल्याला अश्विनी कांबळे. मोठं नाव आहे कबड्डी विश्वामध्ये अश्विनी कांबळेचं. पाहूया कोणती कामगिरी करणार अश्विनी कांबळे. सुपर टॅकल ऑन आहे त्या ठिकाणी कापसाळ संघाकडे. मात्र चूक करून बसलाय डिफेंडर. 1 पॉइंट मिळेल मिरजोळी संघाला. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 पाहायला मिळते आपल्याला प्रेरणा खापरे. चढाईसाठी सज्ज असेल कापसाळ संघाची ही एक रेडर प्रेरणा खापरे. खोलवर चढाई करावी लागेल त्या ठिकाणी. चढाईसाठी सज्ज झाली. आता मध्ये पुन्हा एकदा सुंदर कामगिरी. जर्सी क्रमांक 5 होती त्या ठिकाणी प्रियंका चव्हाण ही एक मोठी खेळाडू आहे मिरजोळी संघाची. नक्कीच खासियत आहे मिरजोळी संघाची. आतापर्यंत सुंदर कामगिरी केले. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या कोठारवाडीचे गावकर सन्माननीय सकारामजी पानगले साहेब उपस्थित आहेत. साहेब मी आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. सकारामजी पानगले साहेब आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. टाइम आउट घेतला गेलाय. आणि नक्कीच मी मित्रांनो सांगित होतो तुम्हाला की वेदिका भाटकर बद्दल 52वी कुमारगड राज्यस्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा. आणि या कबड्डी स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून कुमारगड संघामध्ये जिची निवड झाली होती नक्कीच ती मिरजोळे संघाची वेदिका भाटकर. मॅडम प्लीज आपले हात वरती करा. हात वरती करायचे. जोरदार टाळ्या वाजवा वेदिका भाटकर साठी. खरोखरच सुंदर कामगिरीच्या जोरावरती तिची रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निवड झाली होती अशी वेदिका भाटकर. पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्या चढाईसाठी सज्ज असेल. आता मात्र कोणती कामगिरी करणार. पुन्हा एकदा त्याच्याकडे ठेवलं गेलंय. काय कामगिरी करते त्या ठिकाणी. नक्कीच सुंदर कामगिरी करत असताना डिफेन्स पाहायला मिळतो आपल्याला. मला वाटतं त्याच्या प्रियंका चव्हाण होती कोपरा रक्षक. काय कामगिरी करते आतापर्यंत. मला वाटतं जवळजवळ 3 त्यांनी टॅकल्स केले प्रियंका चव्हाणनं. पाहूया पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झाले पाहायला मिळते आपल्याला अश्विनी कांबळे. जर्सी क्रमांक 1 चढाईसाठी सज्ज होत असताना अश्विनी कांबळे आता मात्र जकडवून ठेवलं गेलं. डिफेन्स मध्ये सुंदर कामगिरी करतोय कापसाळ संघाचा. पुन्हा एकदा कमबॅक करतोय मैदानामध्ये. मात्र रेडरला मात्र पॉइंट मिळत नाहीये. आता मात्र जर्सी क्रमांक 1 पाहायला मिळेल आपल्याला चढाईसाठी सज्ज होत असताना. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. नक्कीच अटॅक करण्याचा प्रयत्न केला गेला. आता मात्र पुन्हा एकदा सुंदर कामगिरी. नक्कीच जकडवून ठेवलं गेलं त्या ठिकाणी. जर्सी क्रमांक 7 स्वरा भाटकर होती. स्वरा भाटकर कोकरा रक्षकाची मिडल जो कोकरा रक्षक आहे त्याची भूमिका बजावत असताना स्वरा भाटकर आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर जर्सी क्रमांक 2 चढाईसाठी सज्ज असेल मैथिली गावकर. वारंवार चढाया करत असताना त्या ठिकाणी कापसाळ संघाच्या मैदानामध्ये आता मध्ये चूक. नक्कीच त्या ठिकाणी चूक पाहायला मिळेल. ज्या ज्या वेळेला चूक होते नक्कीच त्या चुकीला माफी नाही. 1 पॉइंट मिळते मिरजोळी संघाला. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल पाहायला मिळेल आपल्याला. जर्सी क्रमांक 3 त्या ठिकाणी आहे. चढाईसाठी सज्ज झाली समृद्धी हारेकर कापसाळ संघाची ही खेळाडू पाहायला मिळेल आपल्याला. आता मात्र चूक करून बसले त्या ठिकाणी प्रियंका चव्हाण. आपल्याला चूक करून पाहायला मिळाली. मैदानाच्या बाहेर जाऊन बसले. 1 पॉइंट मिळतोय कापसाळ संघाला. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्यांना विनंती असेल सर्व खेळाडूंना आपण नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचंय. आता बदल झटापट पाहायला मिळते अश्विनी कांबळे. अश्विनी कांबळे पाहायला मिळते आपल्याला. नक्कीच त्या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळेल अश्विनी कांबळे. हॅलो समृद्धी हारेकर उंच कुणाची खेळाडू म्हणावी लागेल. त्या ठिकाणी चढाईसाठी झाली कापसाळ संघाची ही रेडर. हॅलो नक्कीच मी पंच आदरणीय श्री सुधीरजी सावंत यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. हॅलो दुसरा पुकार संभाजीबाई पानवळ विरुद्ध स्वराज्य जिंकून ब दोन्ही संघांना दुसरा पुकार. संभाजीबाई पानवळ स्वराज्य जिंकून ब दोन्ही संघांना दुसरा पुकार. आता बघा जर्सी क्रमांक 2 मैथिली हॅलो गावकर. सुधीर सावंत यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. नक्कीच रत्नागिरी जिल्ह्याचे पंचप्रमुख सन्माननीय सुधीरजी सावंत साहेब मुक्काम पोस्ट देवरूख. आणि आता मला पुन्हा एकदा सुंदर प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी चूक करून बसले. जर्सी क्रमांक 15 वेदिका भाटकर आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र जर्सी क्रमांक 2 पाहायला मिळेल आपल्याला. चढाईसाठी सज्ज झाले मैथिली गावकर. कोणती भूमिका बजावणार आपल्या संघासाठी. आता मला टच पॉइंट मिळतोय. 1 पॉइंट मिळेल. सरांना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हावे.
आता मात्र कस्तुरी खेडेकर वाडेवर चढाई करत असताना हाताळगडीपुढे प्रयत्न केला गेला, प्रयत्न सफल ठरतोय कस्तुरी खेडेकर. नक्कीच ज्या ज्या वेळेला प्रयत्न केला गेला कस्तुरीकडून त्या त्या वेळेला मात्र यश मिळालंय कस्तुरी खेडेकरला. पुन्हा एकदा मैथिली गावकर चढाईसाठी सज्ज असेल, कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी मैथिली गावकर. आता मध्ये पुन्हा जकडावून ठेवला गेला, डिफेन्स मध्ये सुंदर कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. नक्कीच कापसाळ संघासाठी एक पॉईंट मिळतोय कापसाळ संघाला. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झाले. आता मात्र समृद्धी हारेकर जसं मग 3 पाहायला मिळेल आपल्याला. आणि नक्कीच या ठिकाणी आमचे जिवलग मित्र आणि लय भारी नमन मंडळाचे स्त्रीपात्र करणारे आमचे जिवलग मित्र संकेत धनावडे या ठिकाणी आले आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत असेल. आणि नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये आमचा मित्र परिवार ही स्पर्धा पाहण्यासाठी आला आहे. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. कारण नक्कीच आमच्या ह्या वेळवंड गावामध्ये संतांच्या गावामध्ये आपण आलात आणि खरोखर या स्पर्धेचा आनंद घेत आहे. आम्हाला मनापासून भारी वाटतंय. 1+2 पॉईंट टोटल 3 पॉईंट्स मिळत आहेत कापसाळ संघाला. या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्य व जिल्हा कबड्डी पंच प्रमुख पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते. अश्विनी कांबळे मित्रप्रेम हेतोशी संघ व्यवस्थापक आपण अजून आल्याची नोंद केलेली नाही. मित्रप्रेम हेतोशी अश्विनी कांबळे चढाईसाठी सज्ज होत असताना कापसाळ संघाच्या मैदानामध्ये तर आपण सामना पाहतोय. एका बाजूला स्वराज प्रतिष्ठान बिरजोळी संघ तर दुसऱ्या बाजूला शतस्फोटक कापसाळ संघ. नक्कीच हे त्याचबरोबर आमच्या गावची शान तसेच रिटायर्ड सुभेदार श्री मंगेशदादा मोहिते यांचा देखील पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. मी सुबोध गुरव यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. पुढेला जसे क्रमांक 2 पाहायला मिळेल आपला मंकिले गावकर चढाईसाठी सज्ज झाले. पाहूया सुबोधजी गुरव. कामगिरी करेल. आदरणीय मंगेशजी मोहिते सुभेदार यांचं स्वागत करताना त्यानंतर सुबोध गुरव यांना विनंती करेन की त्यांनी आमच्या गावचे खोत दादू ढवळे यांचा देखील सत्कार करायचा आहे. आता मात्र त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज झाले समृद्धी हारेकर जसे मग 3 पाहायला मिळते. आणि नक्कीच मी कौतुक करेन कारण या ठिकाणी आजचा 3रा दिवस आहे या स्पर्धेचा. आणि या 3ऱ्या दिवसामध्ये सुद्धा आपल्या वेवण गावाची शान खरोखरच युट्यूबर आमचे जिवलग मित्र श्यामदादा शिंदप आजच्या दिवसात सुद्धा आपल्याला सामने पाहतात. पण थर्ड रेड आहे त्या ठिकाणी अश्विनी कांबळे चढाईसाठी गेले. टचपॉईंट घ्यावा लागेल अश्विनी कांबळेला. बोनस कोण ऑन आहे. अश्विनी कांबळे कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी विचार जर केला गेला आतापर्यंत सुद्धा कामगिरी केली त्याचबरोबर ठेवायचं होतं अश्विनी कांबळेला. आमच्या मात्र 1 पॉईंट भेटतोय. गावचे माजी सरपंच कोठरवाडी वाडीचे वाडी प्रमुख आणि सदैव आम्हाला मार्गदर्शन करणारे असे सकारामदादा पानगले यांचा देखील आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने सत्कार करत आहोत. मी संदेश दादा गुरव यांना विनंती करतो की आपण पानगले दादांचा सत्कार करायचा आहे. अश्विनी कांबळे चढाईसाठी जात असताना मागच्या चढाईमध्ये त्या ठिकाणी थर्ड रेड होती. नक्कीच त्या ठिकाणी जे काही करायचं होतं ते अश्विनीला करायचं होतं. मात्र 1 पॉईंट मिळाला अश्विनीला. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झाली अश्विनी कांबळे आपल्याला पाहायला मिळते. जसं क्रमांक 1 संघाची खेळाडू. त्याचबरोबर वेळात वेळ काढून आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलेले उपस्थित राहिलेले आणि आम्हाला मार्गदर्शन करणारे आमच्या गावचे उपसरपंच हे देखील इथे उपस्थित आहेत. मी हरिजी शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्प देऊन स्वागत करावं. पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. सलग 2 दिवस या स्पर्धेसाठी आमचे उपसरपंच या सामन्यांचा आस्वाद घेण्यासाठी व मंडळाला शुभेच्छा देण्यासाठी इथे आवर्जून इथे उपस्थित राहिलेले आहेत. मी मंडळाच्या वतीने त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. पोलीस सूत्रे तेगडे साहेब यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद सर. नक्कीच या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. एका बाजूला स्वराज प्रतिष्ठान बिरजोळी संघ दुसऱ्या बाजूला शतस्फोट कापसाळ संघ. आता मध्ये पुन्हा एकदा समृद्धी हारेकर त्याचे क्रमांक 3 पाहायला मिळेल आपल्याला.
उंचखुरी अशी खेळाडू म्हणावी लागेल. कापसाळ संघाची कोणती कामगिरी करणार मैदानामध्ये? शांत राहिले, लाईन क्रॉस केले, लाईन क्रॉस केल्याच्या मिडलला येऊन थांबले. मिडलला आल्याच्या नंतर ते एकच काम करते, आपल्या कोट्यातील 30 सेकंदामधील 26-27 सेकंद मैदानावरती घालवायचे आहेत. त्या ठिकाणी समृद्धी हारेकरला पाहूया कोणती कामगिरी करणार समृद्धी हारेकर पाहायला मिळते आपल्याला. पाहूया आता मात्र चढाईसाठी सज्ज असेल पुन्हा एकदा अश्विनी कांबळे. त्या ठिकाणी थर्ड रेड आहे. आता मात्र कोणती कामगिरी करणार अश्विनी कांबळे पाहायला मिळेल आपल्याला, कारण मागच्या टाइमला ज्यावेळी थर्ड रेड आली होती अश्विनी कांबळे गेली होती आणि मात्र डिपेंड चूक करून बसला होता कापसाळ संघाचा. आता मात्र ती चूक पुढे कापसाळ संघाकडून केली जाईल का? अश्विनी कांबळे पाहायला मिळते आपल्याला. पाहूया नक्कीच अटॅक करण्याचा प्रयत्न होता अश्विनी कांबळेचा. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. त्या ठिकाणी कस्तुरी खेडेकर आहे, सॉरी पुढेरा अश्विनी कांबळे. आता मात्र पुढेरा सुंदर कामगिरी करावी लागेल अश्विनीला. रेडा नदीला गेलाय पाच, नक्कीच बोनस करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न अयशस्वी ठरला. नक्कीच त्या ठिकाणी रेडर गेलाय बाद, म्हणजे अश्विनी कांबळे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. स्कोर कार्डचा विचार जर केला गेला स्वराज प्रतिष्ठान मिरजोळे संघ 18 गुण, त्या जर दुसऱ्या बाजूला श्रद्धा स्पोर्ट कापसाळ संघ 18 गुण. म्हणजे आजच्या दिवसातील पहिला सामना बरोबरीत चाललाय, म्हणजे नक्कीच म्हणजे आजच्या रात्रीमध्ये सामने जर रोमहर्षक होणार. पाहूया पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला. समृद्धी हारेकर चढाईसाठी सज्ज असेल, कोणती कामगिरी करणार? लाईन क्रॉस केले, लाईन क्रॉस केल्याच्या नंतर थोडस लक्ष हलकं ठेवलंय तिनं. पाहूया कोणती कामगिरी करते. आपल्या पाठच्या बाजूला कोच पाहायला मिळत आहेत, त्यांचा इशारा काय असेल समृद्धी हारेकर साठी. पाहूया मिडलला येऊन थांबले, मिडलला आल्याच्या नंतर पुन्हा तीच कामगिरी करते समृद्धी हारेकर. आपल्या कोट्यातील 30 सेकंदामध्ये 26 ते 27 सेकंद मैदानावरती घालवते समृद्धी हारेकर. पाहूया कापसाळ संघासाठी सुंदर कामगिरी करत असताना आता मात्र हाफ टाइम झालाय. विचार केला गेला 18-18. मित्रांनो सामना झालाय बरोबरी. सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात दोन्ही संघांसाठी. खरोखर सुंदर कामगिरी करतात दोन्ही. शिवमुद्रा राजापूर आपण आल्याची अद्यापही नोंद दिलेली नाहीये. आपण इथे जर आला असाल तर आपली नोंद द्यायची. आता मात्र चढाईसाठी सज्ज झाले त्रिशा मोहिते. जसे मग 9 आपल्याला पाहायला मिळते. त्रिशा मोहिते कोणती कामगिरी करणार मिरजोळे संघासाठी? सुंदर कामगिरी करत असताना त्रिशा मोहिते जवळजवळ बोनस प्लस 2 पॉइंट्स, टोटल 3 पॉइंट्स मिळत आहेत त्या ठिकाणी त्रिशा मोहिते मिरजोळे संघाला. पुन्हा एकदा समृद्धी हारेकर चढाईसाठी सज्ज असेल, कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी? आता मात्र जकडाऊन ठेवलं गेलंय, नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालं आपल्याला. स्वरा भाटकर नक्कीच ब्लॉक केलं गेलं स्वरा भाटकर कडून. सुंदर कामगिरी करतात डिफेन्स स्वरूपात स्वरा भाटकर. आता मात्र अश्विनी कांबळे पूर्णपणे मदार असेल अश्विनी कांबळेवरती, कारण अश्विनी कांबळेचा विचार जर केला गेला प्रियंका चव्हाण ही सुद्धा एक बेस्ट रेडर आहे. वेदिका भाटकर नक्कीच तिची रत्नागिरी जिल्ह्याच्या संघामध्ये निवड झाली, नक्कीच ती सुद्धा एक बेस्ट रेडर आहे मिरजोळे संघाकडे. आता मात्र टॅकल केलं गेलंय अश्विनी कांबळेला, 1 पॉइंट मिळतोय कापसाळ संघाला. कापसाळ संघ सुंदर कामगिरी करत असताना आता मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल कस्तुरी खेडेकर. कस्तुरी मैदानामध्ये दाखल झाले, कारण मागच्या टाइमला ज्यावेळेस चढाई केली होती मला वाटतं जवळजवळ 2 पॉइंट्स कस्तुरीने आणले होते. थोडस लक्ष त्या ठिकाणी केलंय पॉइंट्स कडे कस्तुरी खेडेकरचं. आता मात्र पुन्हा एकदा मैथिली गावकर. पहिल्या हाफ मध्ये पहिला हाफ चांगला राहिलाय मैथिली गावकरचा, मात्र सेकंड हाफ चांगला राहील का? मैथिली गावकर शांत राहिले, स्वतःला शांत केलंय, तर नक्कीच सामना रंगतदार ठरतोय. स्कोर कार्डचा विचार जर केला गेला 19-22 म्हणजे 3 गुणांची आघाडी आहे. ही आघाडी बिघाड करून सोडणार का कापसाळ संघ? येणारा मात्र काय ठरवणार दोन्ही संघांसाठी? कोण जिंकणार कोण हरणार? काय करणार कस्तुरी? आता पुन्हा एकदा कस्तुरी आपला संपूर्ण खेळ दाखवेल का? या ठिकाणी सर्वस्व पणाला लावेल का कस्तुरी खेडेकर? थोडस लक्ष राहिलंय सरांवरती, कोचवरती लक्ष ठेवलंय कस्तुरी खेडेकरनं. कोणता इशारा मिळालाय कस्तुरी खेडेकरला? आक्रमक खेळ करायचा की शांत खेळ करायचा आहे? कस्तुरी खेडेकर मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते. पाहूया कोणती कामगिरी करेल. जसं मग 2 कस्तुरी खेडेकर खेळत असताना पुण्याला मैदान दाखल झाले. आता मात्र जसं मग 2 त्या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला मैथिली गावकर पुन्हा एकदा शांत राहिले. सेकंड हाफ मध्ये विचार जर केला गेला मैथिली गावकरचा पहिल्या हाफ मध्ये सुंदर कामगिरी केली होती, मात्र सेकंड हाफ मध्ये शांत संयमी खेळी करते आपल्या संघासाठी. स्वराज प्रतिष्ठान मिरजोळे संघासाठी कोणती कामगिरी करणार?
थर्ड रेड आहे कस्तुरी खेडेकर. आता मात्र जलवा दाखवावा लागेल कस्तुरी खेडेकरला. कोणती कामगिरी करेल? टच पॉईंट किंवा बोनस पॉईंट घ्यावा लागेल कस्तुरी खेडेकर साठी. डोक्याची घंटा नक्कीच त्या ठिकाणी डिफेन्स तुटून पडलाय कस्तुरी खेडेकर वरती. 1 पॉईंट मिळेल त्या ठिकाणी बिरजोळी संघाला. आता मात्र थर्ड रेड आहे त्या ठिकाणी. दसऱ्या मग ती पाहायला मिळेल आपल्याला. थर्ड रेड चढण्यासाठी सज्ज असेल. पाहूया कोणती कामगिरी केली. पुन्हा एकदा डिफेन्स सुंदर कामगिरी करतोय कापसाल संघाचा डिफेन्स. काय कामगिरी केली आतापर्यंत पाहूया. चढण्यासाठी सज्ज कोण असेल? या ठिकाणी संजय जाधव सर कस्टम ऑफिसर पोलीस यांच्याकडून संपूर्ण मंडळासाठी 500 रुपयाची देणगी आहे. मंडळाचे कोणी कार्यकर्ते विकास सर संजय जाधव सर. पुन्हा एकदा अश्विनी कांबळे चढाईसाठी सज्ज झाले. पाहूया कोणती भूमिका बजावते आपल्या संघासाठी. आतापर्यंत विचार जर केला गेला सेकंड हाफ मध्ये जवळजवळ 2 मिनिटं मैदानाच्या बाहेर पाहायला मिळाली. अनेक विनंती असेल मित्रांनो, आपल्या जर 4 व्हीलर्स असतील तर प्लीज कोणी रस्त्यावरती लावू नका, जेणेकरून येण्या जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्यांना कोणताही अडथळा होणार नाही याची नोंद घ्या. रसिकपेक्षा सुद्धा मायबाप आपल्याला विनंती आहे की आपण कोणी रस्त्यावरती थांबू नका. आपल्याकडे जागा खूप अवेलेबल आहे. महिलांसाठी खास राखीव जागा आहे या ठिकाणी. सर्व महिलांनी आपण खाली आलात तर खूप बरं होईल. रस्त्यावरती कुणी थांबू नका. पुन्हा एकदा समृद्धी हारेकर आपल्याला खेळताना पाहायला मिळते. मैदानात दाखल झाले. समृद्धी हारेकर कोणती कामगिरी करेल? स्कोर कार्डचा विचार जर केला गेला 20-24 4 गुणांच्या आघाडी आहे मिरजोळी संघाकडे. नक्कीच आजच्या सत्रातील पहिला चालू असलेला सामना. एका बाजूला स्वराज प्रतिष्ठान मिरजोळी संघ तर दुसऱ्या बाजूला श्रद्धा स्फोटक कापसाळ संघ. आता मात्र अश्विनी कांबळे वारंवार चढाई करत असताना अश्विनीसाठी 2-2 एकी साखळी सजवली जाते कापसाळ संघाकडून. कापसाळ संघ कोणती कामगिरी करेल? डिफेन्स मध्ये सुंदर कामगिरी करतोय. मात्र रेडिंगच्या स्वरूपात विचार जर केला गेला कस्तुरी खेडेकर मैदानाच्या बाहेर पाहायला मिळते आपल्याला. तर एक बेस्ट रेडर आहे त्या ठिकाणी कापसाळ संघाकडे कस्तुरी खेडेकर. नक्कीच मैदानामध्ये आणलं जाईल का कस्तुरीला? नक्कीच जलवा दाखवेल का कस्तुरी आपला? तर कस्तुरी विचार जर केला गेला त्या ठिकाणी दुसरा जर विचार केला गेला तर समृद्धी हारेकर सुद्धा मैदानाच्या बाहेर पाहायला मिळते आपल्याला. आता मात्र थर्ड रेड जसे क्रमांक 10 पाहायला मिळेल आपल्याला. चढाईसाठी सज्ज असेल प्रेरणा खापरे. कोणती कामगिरी करणार प्रेरणा? त्या ठिकाणी टच पॉईंट घेतला दावा केला जातोय प्रेरणा काढून. म्हणजे नक्कीच त्या ठिकाणी आता मात्र समृद्धी हारेकर मैदानात दाखल होईल. नक्कीच समृद्धी हारेकर मैदानात दाखल झाले. पुन्हा थर्ड रेड आहे. आता मात्र मैथिली गावकर कोणती कामगिरी करेल? ठेवला गेलाय का? यस नक्कीच त्या ठिकाणी कापसाळ संघ थोडीशी तुंतू मयमय झाली, निसटली होती त्या ठिकाणी मैथिली गावकर मात्र झकडवून ठेवलं गेलं. आता मात्र कस्तुरी खेडेकर मैदानात दाखल झाले. जलवा पाहायला मिळतोय कस्तुरी खेडेकरचा. कोणती कामगिरी करेल? दसरी क्रमांक 2 कापसाळ संघाची बेस्ट रेडर कस्तुरी खेडेकर मैदानामध्ये खेळत असताना आता मात्र पुन्हा झकडवून ठेवलं गेलं. त्या ठिकाणी मला वाटतं प्रियंका चव्हाण होती. नक्कीच प्रियंका चव्हाण एक बेस्ट रेडर आहे त्या ठिकाणी मिरजोळी संघाकडे. पुन्हा एकदा अश्विनी कांबळे चढण्यासाठी सज्ज होत असताना एकाबद्दल विचार जर केला गेला निलिमा गव्हाळे आपल्याला पाहायला मिळते. कोकणा रसिकाच्या भूमिकेत निलिमा गव्हाळे आहे. तर दुसऱ्या बाजूला विचार जर केला गेला अश्विनी कांबळे सुंदर खेळ करत असताना दुसरे मग 1 पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा समृद्धी हारेकर चढाईसाठी सज्ज झाले. पाहूया कोणती कामगिरी करते समृद्धी हारेकर. खोलवर चढाई कराव्या लागतील. बोनस गुण ऑफ आहे कारण 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. पाहूया कोणती कामगिरी करेल समृद्धी हारेकर. प्रियंका चव्हाण कोकणा रक्षक भूमिका सुंदर कामगिरी करत असताना आता मध्ये जकडवून ठेवलं गेलं. रेडर होतोय बाद. 1 पॉईंट मिळेल बिरजोळी संघाला. पुन्हा एकदा अश्विनी कांबळे वारंवार चढाई करत असताना कोणती कामगिरी करणार? अश्विनी कांबळे जसं क्रमांक 1 मिरजोळी संघाची खेळाडू पाहायला मिळेल आपल्याला. कारण सामना आपण पाहतोय एका बाजूला स्वराज प्रतिष्ठान मिरजोळी संघ तर दुसऱ्या बाजूला श्रद्धा स्फोटक कापसाळ संघ. पाहूया नक्कीच अश्विनी कांबळे स्वतःला शांत ठेवलंय, थोडस लक्ष केलंय, विचलित केलंय लक्ष तिचं. आता मात्र चढाईसाठी कोण सज्ज असेल? प्रेरणा खापरे चढाईसाठी सज्ज झाले. मागच्या चढाईमध्ये सुंदर कामगिरी केली होती प्रेरणानं. हीच कामगिरी पुन्हा एकदा करेल का?
प्रेरणा कापडे, प्रेरणा 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 नक्कीच त्या ठिकाणी सुंदर कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी सुपर रेड प्रेरणाची नक्कीच टाइम आउट घेतला जातोय कापसाळ संघाकडून. काय प्रेरणाने कामगिरी केली तर मागच्या चढाईमध्ये ते 2 पॉइंट आणले होते. या चढाईमध्ये मात्र प्रेरणानं सुपर डुपरी त्या ठिकाणी कामगिरी केली. 3 पॉइंट्स मिळतात प्रेरणा खापरेला वर्सेस सांबाजुगाई पानवल. दोन्ही संघ तयार राहायचे नेक्स्ट मॅच. आता मात्र थर्ड रेड अश्विनी कांबळे कोणती कामगिरी करेल. अश्विनी कांबळे पाहूया थर्ड रेड प्रेसिडेंट आहे त्या ठिकाणी विंगरोळी संघाची. पाहूया कोणती कामगिरी करणार. बोनस मिळण्याचा प्रयत्न केला गेला, प्रयत्न सफल ठरेल का. कारण नक्कीच त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याचे नामवंत पंच आपल्याला वेळवण गावामध्ये पाहायला मिळत आहेत. पाहूया अश्विनी कांबळे कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. आता अश्विनी 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 सुंदर कामगिरी करत असताना बोनस प्लस नक्कीच या ठिकाणी बोनस प्लस 3 पॉइंट. सुंदर कामगिरी अश्विनी कांबळेची बिरजोळी संघासाठी. बोनस प्लस 3 पॉइंट. आता मदत त्या ठिकाणी कामगिरी करत असताना कस्तुरी खेडेकर 1 पॉइंट मिळेल. प्रियंका चव्हाण मैदानाच्या बाहेर जात असताना आता मात्र पुन्हा एकदा अश्विनी कांबळे लाईन क्रॉस केली. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर खेळण्याच्या दृष्टीने सज्ज झाले अश्विनी कांबळे आपल्याला पाहायला मिळेल. जसे क्रमांक 1 त्या ठिकाणी आहे. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी अश्विनी कांबळे. तर मागच्या चाळीमध्ये जवळजवळ बोनस प्लस 3 पॉइंट म्हणजे 4 पॉइंट घेतले होते अश्विनी कांबळेनं. पाहूया या ठिकाणी नक्कीच कस्तुरी खेडेकर थोडंसं धमकावण्याचा प्रयत्न केला गेला. कस्तुरी खेडेकर कडून मूर्ती लहान आहे पण धमाका मोठा आहे कस्तुरी खेडेकरचा. आता मात्र कोणती कामगिरी करेल कस्तुरी खेडेकर. बोनस गुण ऑफ आहे. दोन्हीची साखळी सजवली जाते. कस्तुरी खेडेकर पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी कापसाळ संघासाठी. नक्कीच सुंदर कामगिरी करावी लागेल. स्कोरकार्डचा विचार जर केला गेला 31-26 5 गुणांच्या आघाडी पाहायला मिळेल आपल्याला बिरजोळी संघाकडे. ही आघाडी बिघाडी करून सोडणार का. कस्तुरी 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 आहे मैदानामध्ये. आता मात्र पुन्हा एकदा मैथिली गावकर चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती कामगिरी करते. मैथिली गावकर एकच काम करते. लाईन क्रॉस केले. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर मिडलला येऊन थांबले. मिडलला आल्याच्या नंतर आपल्या कुठ्यातील 30 सेकंदापैकी 26 ते 27 सेकंद मैदानामध्ये व्हॅलिडेट करायचे त्या ठिकाणी मैथिली गावकरला. नक्कीच या ठिकाणी सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. गुणफलक 31-26 5 गुणांची आघाडी बिरजोळी संघाकडे. तिसरा पुकार सामजुगाई पानवळ विरुद्ध स्वराज्याची गुण ब. दोन्ही संघांना तिसरा पुकार. ही मॅच चालू मॅच संपतात लगेच ताबडतोब किनार ताबा घ्या. सांबाजुगाई पानवळ स्वराज्याची गुण ब. आता मात्र त्रिशा मोहिते होती. नक्कीच त्या ठिकाणी चूक करून बसले खेळाडू. जे काही करायचं होतं त्रिशा मोहितेला करायचं होतं मात्र नक्कीच त्या ठिकाणी डिपेंडर चूक करून बसा. 1 पॉइंट मिळतोय बिरजोळी संघाला. नक्कीच या चुका मात्र सुधाराव्या लागतील. पाहूया आता मात्र कस्तुरीकडे कोणता प्लॅनिंग असेल. थर्ड रेड आहे कस्तुरी खेडेकर. पॉइंट घ्यावा लागेल. बोनस पॉइंट किंवा त्या ठिकाणी सुंदर कामगिरी करत असताना कस्तुरी खेडेकर 2 पॉइंट मिळत आहेत कस्तुरी खेडेकरला. खरोखर सुंदर कामगिरी करते. आपलं सर्वस्व पणाला लावते कापसाळ संघासाठी. आता मात्र पुन्हा एकदा अश्विनी कांबळे. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. काय घडणार काय बिघडणार येणाऱ्या 4 मिनिटांमध्ये पाहायला मिळेल आपल्याला. अश्विनी मात्र सुंदर कामगिरी करते बिरजोळी संघासाठी. स्कोर कार्डचा विचार जर केला गेला 28-32 4 गुणांची आघाडी. आता कस्तुरीच्या काय डोक्यामध्ये विचार असेल. कस्तुरी कोणती भूमिका करणार. ही 4 गुणांची आघाडी बिघाडी करून सोडेल का कस्तुरी खेडेकर. कस्तुरी खेडेकर पाहायला मिळते आपल्याला. पाहूया कोणती भूमिका बजावेल आपल्या संघासाठी. लाईन क्रॉस केली. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुन्हा मैदान दाखल झाली. आता मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला मैथिली गावकर गेले चढाईसाठी आणि आता मध्ये चूक करून बसले कोपरा रक्षक त्या ठिकाणी कापसा संघाची. आता मला जगडवून ठेवलं गेलं प्रियंका चव्हाण. सुंदर कामगिरी करत असताना बिरजोळे संघाची. नक्कीच त्या ठिकाणी पाहायला गेलं. आता मात्र अश्विनी कांबळे वारंवार चढाया करत असताना 2-2ची साखळी सजवली जाते. कस्तुरी मात्र थोडीशी हताश निराश. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं.
नक्कीच सर त्या ठिकाणी खूप सारे प्रयत्न केलेत कस्तुरी खेडेकरनं, मात्र त्या प्रयत्नांना यश मिळेल का मिरजोळ संघ विजयी होणार? कारण नक्कीच मिरजोळ संघ जर विजयी झाला तर विजयाचे शिल्पकार पाहायला मिळेल आपल्याला कोपरा रक्षक प्रियंका चव्हाण, बेस्ट रेडर अश्विनी कांबळे, तिच्या जोडीला थर्ड रेड स्पेशलिस्ट त्रिशा मोहिते, तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल आपल्याला स्वरा भाटकर. आजच्या दिवसामध्ये शांत राहिले स्वरा भाटकर. पाहूया आता मात्र कस्तुरी कोणती कामगिरी करेल. नक्कीच त्या ठिकाणी पुन्हा एकदा कस्तुरी खेडेकर चढाईसाठी सज्ज होत असताना कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी, पॉइंट मिळवेल का कस्तुरी खेडेकर? आता मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्या मैथिली गावकर, ही एक बेस्ट रेडर आहे. मैथिली गावकर आपल्याला खेळताना पाहायला मिळते, जर्सी क्रमांक 2 मैथिली गावकर. नक्कीच लाईन क्रॉस केली, लाईन क्रॉस करायची तर मिडल येऊन थांबले, थोडस घड्याळातलं. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं, सामना संपायला शेवटची 2 मिनिटं. गुणफलक 28-34, 6 गुणांची आघाडी. काय करशील कस्तुरी आता मात्र पाहायला मिळेल. सामजुगाई पानवळ स्वराज्य चिकुंब दोन्ही संघांनी क्रीडांचा ताबा घ्यायचा आहे. हा सामना संपताच आपण क्रीडांचा ताबा घ्या. नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न अपुरे ठरतायत कस्तुरीचे. पाहूया टच पॉईंट घ्यावे लागतील. 6 गुणांच्या आघाडी, शेवटची 2 मिनिटं डिक्लेअर केली गेली आहे. जे काही करायचे, जी आपण प्रॅक्टिस केली ती या 2 मिनिटांमध्ये पाहायला मिळेल आपल्याला कस्तुरी. नक्कीच त्या ठिकाणी थोडंसं सरांकडे लक्ष विचलित झालं कस्तुरीचं. या ठिकाणी पाली पोलीस ग्रामीणचे PSI सन्माननीय कांबळे साहेब, त्यांची पूर्ण टीम मैदानावरती आले. सर्वांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला कांबळे साहेब पाहायला मिळाले होते, आजच्या दिवसामध्ये सुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेत. धन्यवाद साहेब. सामना संपायला शेवटचे मिनिट. आता मात्र नक्कीच त्या ठिकाणी चूक करून बसलाय कोपरा रक्षक कापसाळ संघाचा. टाइम आउट घेतला गेलाय. गुणफलक विचार तर केला गेला 35-28. नक्कीच वारंवार सळाई करत असताना आता मला थर्ड रेड आहे कस्तुरी खेडेकर. पाहायला मिळेल आपल्याला कापसाळ संघासाठी कोणती भूमिका बजावणार. प्रयत्न मात्र खूप सारे केले कस्तुरीनं, मात्र शेवटच्या क्षणी थोडीशी हताश निराश पाहायला मिळाली. खरोखरच सुंदर प्रयत्न केले गेले कापसाळ संघाकडून पाहायला मिळाले आपल्याला. कारण जवळ जवळ सामना संपायला शेवटचं 1 मिनिट डिक्लेअर केलं गेलं होतं. स्कोर कार्डचा विचार जर केला गेला 26-28 म्हणजे जवळ जवळ 8 गुणांची आघाडी. मेहनत मात्र केली कापसाळ संघाकडून. फक्त एक बेस्ट रेडर असेल ती मात्र कस्तुरी खेडेकर. तिला मात्र कोणत्याही खेळाडूची साथ मिळाली नाहीये. त्याच्यामुळे समोरचा संघ जो आहे विजय स्वराज प्रतिष्ठान मिरजोळे संघ हा वरचढ पाहायला मिळतोय 8 गुणांनी. पुन्हा एकदा अश्विनी कांबळे. सामना संपलाय, सामना विजयी झालाय कोण? स्वराज मिरजोळे संघ. हा संघ विजयी झालाय. सामजुगाई पानवळ विरुद्ध स्वराज्य चिकुंब दोन्ही